लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ज्योतिबा मूर्तीच्या रासायनिक संवर्धनाचं काम आजपासून सुरू झालंय। त्यामुळे मूळ मूर्तीचे दर्शन आजपासून 24 जानेवारीपर्यंत भाविकांना घेता येणार नाही। या दरम्यान भाविकांना उत्सव मूर्ती आणि कलशचे दर्शन घेता येणार आहे। रासायनिक संवर्धन प्रक्रियेला आज सकाळपासूनच सुरुवात झाली। पुरातत्व विभागाचे काही अधिकारी या ठिकाणी दाखल झाले असून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सुद्धा मंदिरात भेट दिली। याच सर्वांचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या ज्योतिबा मंदिरामध्ये आजपासून संवर्धनाची प्रक्रिया जी आहे ती होणार आहे आणि म्हणूनच आजपासून पुढचे 4 दिवस हेच कोल्हापुरातलं ज्योतिबा मंदिर जे आहे ते भाविकांसाठी खरं तर दर्शनासाठी जे आहे ते मूळ मूर्तीचं दर्शन घेता येत नसलं तरी भाविकांना या उत्सव मूर्तीचं मात्र दर्शन जे आहे ते घेता येणार आहे। आजपासून पुढचे 4 दिवस अशाच पद्धतीनं संवर्धनाची प्रक्रिया जी आहे ती त्या ठिकाणी पार पडणार आहे। 24 जानेवारीपर्यंत ही संवर्धनाची प्रक्रिया चालू त्या ठिकाणी राहणार आहे आणि आपण हे मंदिरातील गाभाऱ्याची दृश्य पाहतोय। कासव चौकामध्ये हीच उत्सव मूर्ती जी आहेत त्या ठेवण्यात आलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी भाविक जे आहेत ते दुरून आलेले असतात त्यांना या ठिकाणी दर्शनाची सोय जी आहे ती उपलब्ध करून दिलेली आहे। आपण जर हा पडदा पाहिला तर त्याच पडद्याच्या पाठीमागे ज्योतिबाची जी मूळ मूर्ती आहे ती मूळ मूर्ती आहे, तो गाभारा आहे आणि त्याच मूर्तीचं संवर्धनाचं काम जे आहे ते आजपासून सुरू झालेलं आहे। पुरातत्व विभागाचे काही अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। सकाळीच जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या ठिकाणी येऊन पाहणी केलेली आहे। संवर्धनाचं काम सुरू असलं तरी दुसरीकडे मात्र अशा पद्धतीने भाविकांना दर्शनाची सोय मात्र प्रशासनाकडून उपलब्ध करून दिलेली आहे। त्यामुळे निश्चितपणे पुढचे 4 दिवस भाविकांनी प्रशासनाला सहकार्य करावं अशा पद्धतीचे आवाहन देखील करण्यात आले। मात्र 4 दिवसानंतर संवर्धनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा ज्योतिबाचं दर्शन जे आहे ते आता भाविकांना घेता येणार आहे। कॅमेरामॅन ओंकार वळवडे सह शेखर पाटील, पुढारी न्यूज, ज्योतिबा, कोल्हापूर।